त्यांनी आश्वासन काय दिलेलं आहे आणि किती दिवसात तुम्ही काही कालमर्यादा याच्यात ठरवताय का? त्याच्यानंतर काही कसं आहे की आता काल दिवसभर वरळी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जे बघितलं आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही त्याचे जे कॉल रेकॉर्ड्स बघितले, अमुक CCTV फुटेज बघितलं, अनेक गोष्टी जेव्हा आम्ही बघितल्या आणि तिथली असलेली पोलिसांची ॲटिट्यूड बघितली, तेव्हा खात्री पटली होती की इथे आपल्याला योग्य कारवाई होणार नाही असं जेव्हा आम्हाला वाटलं, तेव्हा आम्ही फडणवीसांची वेळ मागितली. नीलमताईंनी देखील त्यांना मेसेज केला आणि आज आम्हाला फडणवीसांनी भेटायला बोलवलं, कारण बीडहून आई वडील आले होते. तर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मांडायच्या होत्या की एकतर त्या मुलीला वरनं उतरवताना, गळफास घेतलेला उतरवताना गळ्याचीच नाही तर पंख्याची सुद्धा गाठ सोडवली गेली होती. हे अतिशय सस्पिशियस होतं. त्यानंतर कळतंय की 6:11 जो माणूस वर गेलाय, जो दार उघडण्याचा प्रयत्न करतोय, तो दार न उघडता 29व्या मजल्यावर येऊन 30व्या मजल्यावर चढून जाऊन आत जाऊन बायकोला सोडवून खाली घेऊन संध्याकाळी 18:22 तो बाहेर पडताना 30व्या मजल्यावरनं खाली आला. 11 मिनिटात जे झालंय ते कुणाच्याही बुद्धीला न पटण्यासारखं होतं. त्यात सुद्धा त्याला जर 11 कॉल झाले असतील तर हे अतिशय सगळंच विक्षिप्त होतं. एवढंच नाही तर ज्या दिवशी आम्ही तिला बघितलं, गौरीला बघितलं होतं मॉरिच्युरीमध्ये, तेव्हा तिच्या राईट साईडला अक्षरशः इतक्या मोठ्या मोठ्या अशा या कलरच्या डाग होते आणि ते पोलिसांनी त्याची एक बाजू कम्प्लिटली हाईड करून, म्हणजे कुठल्याही फोटोग्राफमध्ये तो भागच नव्हता. या सगळ्या गोष्टी अतिशय त्रास देणाऱ्या होत्या. एवढंच नाही तर एका चॅनलच्या एका क्लिपमध्ये मला फॉरेन्सिक टीमचे तपास चालू असताना एक व्यक्ती आत होता. तो अनंत गरजेचा मावस भाऊ होता. त्याचं नाव सुभाष केकाण. हा व्यक्ती आत फॉरेन्सिकच्या टीम बरोबर आत काय करत होता, जेव्हा कोणालाही तिथे अलाउड नव्हतं. पण अनेक गोष्टी क्वेश्चन मार्क आहेत. मला राजकारणात पडायचं नाही आहे, मला फक्त त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ती भूमिका माझी शेवटपर्यंत राहील. तर आत्ताच्या घटनेला मला जे दिसतंय की याच्यात नीट तपास होत नाही आहे. तर आता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं सांगितलं गेलं आहे की एक महिला IPS सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांना फुल पॉवर्स देऊन त्याची चौकशी, ते 3 नावं शेअर करणार आहेत आणि ते नीलमताई मी यांच्याशी बोलून मग ती नावं कन्फर्म करणार आहे. याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट PP सुद्धा आम्ही काही नावं दिली होती त्यांना, त्याच्यातले गव्हर्नमेंट PP अपॉइंट करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलं. थँक्यू. एक मिनिट. एकंदरीत शीतल तेजवानीच्या अटकेनंतर काही बोलणं झालंय का? तुम्ही मुख्यमंत्र्यांशी त्या विषयावर वेगळी भेट देणार आहात की आजच काही बोलणं झालं? नाही, आताच्या घटनेला मला असं वाटत नाही की हे योग्य वेळ आहे, पण त्यांच्याशी मी या सगळ्या संदर्भात नक्कीच बोलेन. आता त्यांना बहुतेक माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली असावी, पण कारवाई ते करतील का हा प्रश्न माझ्या देखील समोर आहे. पण जर त्यांनी केली नाही तर लढायला मी समर्थ, एवढं मात्र नक्की. एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आता आरोपीला अटक झाली म्हटलं, पण इतर 2 आरोपी पण या गुन्ह्यात आहेत, त्यांचा अद्याप कारवाई झाली असं म्हटलं जातं. मी तर म्हणेन ते इतर 2 आरोपी नाही, पहिले आरोपी जे आहेत ते विकत घेणारे, ज्यांना माहीत असून की ही वतनाची जमीन आहे, सरकारकडे असलेली जमीन आहे, हे माहीत असून जर कोणी विकत घेत असेल तर त्याला खात्री आहे की ही आम्ही सोडवू शकू, म्हणूनच त्यांनी ती विकत घेतली. तर घेणारे जी अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि त्याचे दोन्ही पार्टनर्स पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यावर कारवाई अपेक्षित होती. पण फक्त शीतल तेजवानीला आता दाखवण्यापुरतं अटक का केलंय? कारण अधिवेशन तोंडावर आहे. काहीतरी दाखवायला पाहिजे की आम्ही FIR केला, समिती केली, अटक केली, आता तरी आम्हाला काही हे करा, सरकार काम करतंय असा फार्स सध्या सुरू आहे. पण तो फार्स फार काळ टिकणार नाही.